माझी जी वेळ आली होती तेव्हा ती 2 मिनिट 40 सेकंद आणि 51 मायक्रोसेकंद आली. म्हणजे अगदी अर्ध्या सेकंदामध्ये माझे 13 मार्क्स गेले. आणि दुर्दैवानं माझी जी पोस्ट गेली आफ्टर इंटरव्ह्यू PSIची 2009 मध्ये ती अगदी 4 मार्क्स मध्ये गेली. आणि तेव्हा प्रचंड त्रास झाला की आपला हातातोंडाशी आलेला घास गेला. पण तेव्हा मात्र परत एकदा जिद्दीने उभा राहिलो आणि बाबा हे आपण शेवटी PSI व्हायचंच. आपण PSI पदी जायचं न जायचं हा वेगळा भाग, पण आपला जो इथं पराभव झालेला आहे ग्राउंड वरती तो परत आपण या ठिकाणी काय करायचं, पुसून टाकायचा आणि 100% PSI व्हायचं स्वप्न मनाशी बाळगलं. आणि लगेच पुढच्या ऍड म्हणजे 2010 म्हणजे 11 मध्ये परत मी 100% माझं दिलं आणि PSI झालो. ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता ते विद्यार्थी आजपर्यंत किती यशस्वी झालेले आहेत, म्हणजे किती शासकीय पोस्ट आजपर्यंत निघालेले आहेत? आपण जे अर्धा वर्ष क्षेत्रामध्ये ज्ञान घेतलं ते आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी उपयोगात यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी लक्ष अकॅडमीच्या माध्यमातून काम करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आजपर्यंत लक्ष अकॅडमीच्या माध्यमातून 200+ अधिकारी झाले. अगदी गट ब गट क परीक्षेमध्ये राज्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर मजल मारण्याची किमया सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी अगदी ग्रामीण भागामध्ये राहून केलेली आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना एक वेगळा आनंद मिळतो आणि त्याचं समाधान 100% कुठेही अगदी कोट्यवधी रुपये देऊन विकत घेऊन मिळत नाही. इतकं समाधान या मुलांच्या यशानंतर मिळतं. मित्रांनो, आपलं शिक्षण पूर्ण झालं की आपण एकतरी व्यवसायाकडे वळतो न एकतरी नोकरीसाठी प्रयत्न करतो. काही जण खासगी कंपनीमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करतात, तर काही जणांचं स्वप्न हे शासकीय नोकरी असतं. मग शासकीय नोकरी म्हटलं की स्पर्धा ही आलीच. एखाद्या वेळी जर 100-200 जागा शासकीय भरायच्या असतील तर त्यासाठी लाखो अर्ज येतात, लाखो विद्यार्थी त्यासाठी परीक्षेला बसतात. काही विद्यार्थ्यांचं स्वप्न हे शासकीय अधिकारी होणं असतं, तर काही विद्यार्थी मिळेल त्या पदावरती काम करत असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना कुठून सुरुवात करायची व कुठं थांबायचं हे पण ठरवणं महत्वाचं असतं. असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेले आहेत, श्री तानाजी शिंदे सर. PSI पदाची पोस्ट निघालेली असताना सुद्धा त्यांनी शिक्षक पेशा स्वीकारला. राज्यसेवा हे त्यांचं स्वप्न होतं, पण त्यांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. मग त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांना यशस्वी करून आपले अपूर्ण राहिलेले स्वप्न ते पूर्ण करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज 200 पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेले आहेत. जाणून घेऊया सरांचा प्रवास आजपर्यंत कसा झाला. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. नमस्कार, माझं नाव तानाजी भाऊ शिंदे, मुक्काम पोस्ट जाकले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. माझं शिक्षण MA DED झालेलं आहे. इतिहास विषयामध्ये मी MA केलेला आहे आणि इतिहास विषयामध्ये MA प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना नेमका हा प्रवास आपला कधीपासून सुरू झाला? मी 2001 ते 2003 या काळामध्ये म्हणजे आमचं जे DED कॉलेज होतं ते आसगाव तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी तालुक्यामध्ये मी DED पूर्ण केलं. त्या ठिकाणी 31 डिसेंबर 2003 ला माझं DED पूर्ण झालं. त्याच्यानंतर लगेचच 1 वर्षभरामध्ये नोकरी मिळाली. आणि या सगळ्या नोकरीच्या प्रवासामध्ये एक शिक्षक म्हणून काम करत असताना माझे गुरु आदरणीय कावळे सर हे आमच्या परिसरामध्ये, वारणा परिसरामध्ये स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्याचं काम करत होते. मग त्यांच्या सहवासात आल्यानंतर आपणही बाबा एक अधिकारी बनावं अशा पद्धतीचं एक स्वप्न मी बाळगलं. आणि आदरणीय कावळे सरांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः अभ्यास सुरू केला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली 2011 मध्ये माझी PSI पदी निवड झाली. परंतु PSI होऊन सुद्धा त्या ठिकाणी माझं स्वप्न राज्यसेवेतून पोस्ट मिळवणं हे होतं. त्यामुळे PSI पद जॉईन न करता मी राज्यसेवेचा अभ्यास सुरू ठेवला, कारण त्याचबरोबर मी एक शिक्षक म्हणून पण काम करत होतो. त्यामुळे मला एक नोकरी होती. त्यामुळे मी PSI पदी जाण्यापेक्षा राज्यसेवेचा अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवलेला होता. तुम्ही राज्यसेवेसारख्या एकदम अवघड परीक्षा देत होता. हे सगळं करत असताना, हा अभ्यास करत असताना कधी डिमोटिवेट झाला का, किंवा हे सगळं आपल्याला झेपत नाही, पेलत नाही असं म्हणून कधी सोडून द्यावं असं कधी वाटलं का तुम्हाला? आता माझ्या बाबतीत सोडून द्यावं असं वाटलं नाही, परंतु काही प्रसंग आले की जिथं थोडंसं वाटलं की बाबा म्हणजे अपयश आलं. कारण सुरुवातीला मी जेव्हा 2009 ला PSIचं फिजिकल दिलं
तेव्हा असं झालं होतं की फिजिकल क्षेत्रामध्ये मी तसं माझं काम चांगलं होतं, तरी सुद्धा दुर्दैवानं काही मला अडचणी होत्या फिजिकल करण्यामध्ये. आणि तेव्हा म्हणजे फिजिकल हे 200 मार्काच होतं त्यावेळेला. तर रनिंग मध्ये माझे अगदी अर्ध्या सेकंदामध्ये 13 मार्क्स गेले होते. अर्ध्या सेकंदामध्ये 13 मार्क्स गेले, कारण 10 सेकंदाचा स्लॅब असायचा. म्हणजे 2.5 मिनिटामध्ये तुम्ही जर 800 मीटर पूर्ण केलं तर 100 गुण असायचे, आता 50 असतात. त्याच्यानंतर 2:30 ते 2:40 त्याच्यामध्ये 88 गुण असायचे, आणि 2:40 ते 50 ह्याच्यामध्ये 75 गुण असायचे. माझी जी वेळ आली होती तेव्हा ती 2 मिनिट 40 सेकंद आणि 51 मायक्रोसेकंद आली. म्हणजे अगदी अर्ध्या सेकंदामध्ये माझे 13 मार्क्स गेले. आणि दुर्दैवानं माझी जी पोस्ट गेली आफ्टर इंटरव्ह्यू PSI 2009 मध्ये, ते अगदी 4 मार्क्स मध्ये गेली. आणि तेव्हा प्रचंड त्रास झाला की आपला हातातोंडाशी आलेला घास गेला. पण तेव्हा मात्र परत एकदा जिद्दीने उभा राहिलो, आणि बाबा हे आपण शेवटी PSI व्हायचंच. आपण PSI पदी जायचं न जायचं हा वेगळा भाग, पण आपला जो इथं पराभव झालेला आहे ग्राउंडवरती, तो परत आपण या ठिकाणी काय करायचं, पुसून टाकायचा आणि 100% PSI व्हायचं स्वप्न मनाशी बाळगलं. आणि लगेच पुढच्या ऍड मध्ये 2010 म्हणजे 11 मध्ये परत मी 100% माझं दिलं आणि PSI झालो. त्यावेळेला अगदी लीडनं PSI झालो. सुदैवानं त्यावेळेला जागाही जास्त आल्या होत्या, 1800 जागा आल्या होत्या. पण त्यावेळेला मी अगदी NTCचा असताना सुद्धा ओपन मधून पोस्ट काढून त्याला PSI माझी निवड झालेली होती. मग अशा वेळेला जे विद्यार्थी डिमोटिवेट होतात त्यांना एकच सांगेन की शेवटी आपण करतोय आपल्यासाठी करतोय, स्वतःसाठी, स्वतःच्या आई वडिलांसाठी, स्वतःची स्वप्न सत्यात उतरण्यासाठी करतोय. त्यामुळे आयुष्य एकदाच आहे, प्रत्येकानं ठरवायचं की माझं 100% मी दिलं पाहिजे. मी तेव्हा माझं 100% दिलं, मला यश मिळालं. आता बऱ्याच वेळा असं होतं की 100% देऊन सुद्धा दुर्दैवाने यश येत नाही. अशा वेळेला प्रयत्न करणं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणं इतकंच आपल्या हातात असतं. ज्या चुका होतात त्या चुका शोधल्या पाहिजेत, त्या चुका परत टाळून आपण 100% दिलं आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केला तर एक ना एक दिवस आपल्याला यश मिळू शकतं, हे मात्र निश्चित आहे. MPSC ची सगळ्यात अवघड समजली जाणारी परीक्षा म्हणजे राज्यसेवा. मग ही राज्यसेवा परीक्षा देत असताना तुम्ही किती वेळा दिली आणि यामध्ये यशस्वी झालात की अपयशी झालात? राज्यसेवा खरं तर माझं स्वप्न होतं, कारण मी एक शिक्षक म्हणून काम करत होतो. त्यामुळं मला राज्यसेवेच्या बाबतीमधून म्हणजे राज्यसेवेतूनच पोस्ट काढायची हे एक मनाशी बाळगलेलं स्वप्न होतं. परंतु पहिल्याच प्रयत्नामध्ये, अगदी राज्यसेवेच्या पहिल्या प्रयत्नामध्ये मी अगदी पूर्व पास झालो, अगदी मुख्य सुद्धा पास झालो. म्हणजे तेव्हा हे सगळं करत असताना माझ्याकडे कॉन्फिडन्स एवढा होता की मी ME इतिहासला विद्यापीठात पहिला आलो होतो. आज ही 2025 मध्ये राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पद्धत आलेली आहे, ती त्यावेळेला होती. आणि तेव्हा 2 ऑप्शनल होते, म्हणजे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह 1600 गुणांची होती. आणि त्या 2 ऑप्शनल मध्ये मी हिस्ट्री आणि जॉग्राफी माझे ऑप्शनल निवडले होते, आणि मी पहिल्याच प्रयत्नात मुख्य परीक्षा सुद्धा पास झालो. दुर्दैवानं मुलाखतीला कमी गुण मिळाले, मेन्सला स्कोर कमी होता, त्यामुळे पहिल्यांदा काही यश आलं नाही. पण त्यानंतर अगदी म्हणजे बऱ्याचशा गोष्टींचा संकल्प करून ज्या चुका झाल्या त्या कशा टाळायच्या या सगळं काम केलं. आणि परत दुसऱ्या वर्षी 2010ला मी राज्यसेवेचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने एका गुणानं परत राज्यसेवा प्री नापास झालो. पुन्हा प्रयत्न 11ला केला, आणि त्या 11 मध्ये मात्र राज्यसेवा यावेळेला काढायची हे डोक्यात ठेवलं. पुन्हा एकदा परत आपले ऑप्शनल विषय कुठले असावे ह्याचा आढावा घेतला. इतिहास विषयाला मला मागच्या वेळेला 200 पैकी प्रत्येकी 200 मार्काचे 2 पेपर होते. एका पेपरला 91 एका पेपरला 92 गुण मिळाले, तसे गुण कमी होते. आणि दुसरा जिओग्राफी होता त्याला 150 आणि 90 गुण मिळालेले. मग 91-92 मार्क्स पडलेला इतिहास विषय बदलावा का, असा मनामध्ये एक प्रश्न आला. बऱ्याच जणांनी सल्ला दिला की इतिहास विषयाला स्कोर येत नाही, तुम्ही बदला. पण त्याच वेळेला माझा MA सेकंड इयरचा रिझल्ट लागला आणि परत विद्यापीठात दुसऱ्या वर्षी पण पहिला आलो. इव्हन त्या वर्षीच्या शिवाजी विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मी अवॉर्डेड झालो. आणि मग परत विचार केला की आपल्या 100% विषयाच्या बाबतीतलं स्किल आहे, आणि तोच विषय मी ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जे 91 मार्क्स मला इतिहासला पडलेले आणि दुसऱ्या विषयात 92, 2011च्या मुख्य परीक्षेमध्ये तिथं मला 148 आणि 128 असे त्या पेपरला मार्क्स पडले, आणि खूप चांगल्या गुणांनी मी मुख्य परीक्षा पास झालो. मुलाखतही दिली, पण परत कुठंतरी दुर्दैव आढळलं किंवा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा पद्धतीचा तोटा कदाचित मी म्हणेन. कारण ज्या विषयाला मला आदल्या वर्षी 150 मार्क्स पडले होते
त्या पेपरला फक्त 80 मार्क्स मिळाले. आणि दुर्दैवानं माझी 1800 पैकी 1600ची मुख्य परीक्षा, 200ची मुलाखत, 9 ते 10 मार्क्स मध्ये माझी तिथली राज्यसेवेची पोस्ट दुर्दैवाने गेली. आणि मग त्याच्यानंतर ते स्वप्न जे पाहिलं होतं, पॅटर्न बदलला 13ला, परत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आला आणि 1-2 वर्षामध्ये मी परत माझं एज जे 33 आहे ते संपलं. आणि मग कुठेतरी मी थांबायचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना राज्यसेवेची पोस्ट काढायची हे तुमचं ध्येय होतं. PSI पदाची पोस्ट पण तुम्ही काढली, पण ती पोस्ट न स्वीकारता शिक्षक म्हणून कायम राहण्याचं तुम्ही ठरवलं. मग तुमचं स्वप्न हे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पूर्ण करावं असं तुम्हाला कसं वाटलं, किंवा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकरवी आपलं स्वप्न पूर्ण करावं हे कसं तुम्ही ठरवलं किंवा तुम्हाला हे सुचलं? आता जेव्हा माझं 33 वर्ष पूर्ण झालं तेव्हा माझं जे स्वप्न होतं की आपण कुठली तरी पोस्ट काढायची, पण त्यात राज्यसेवाच काढायची स्वप्न होतं. मी PSI झालो होतो, परंतु मला नोकरी होती, तेव्हा PSI ला जाण्यापेक्षा राज्यसेवेतनं पोस्ट निघाली नाही म्हटल्यानंतर मी थांबलो म्हणजे स्पर्धा परीक्षा, वैयक्तिक परीक्षा देणं थांबवलं. पण एक विचार डोक्यात आला की जवळपास गेली 7-8 वर्ष आपण याच्यामध्ये काम करतोय आणि आपण जे घेतलेलं ज्ञान आहे त्याचा उपयोग आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी करता येईल का. मग आमचे आदरणीय गुरुवर्या कावळे सर हे काम करतच होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक वेगळी अकॅडमी या ठिकाणी स्थापन करूया का, हे फक्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी असा विचार आला. आणि मग लक्ष्य अकॅडमीची स्थापना आमच्या मिसेसच्या नावाने त्या ठिकाणी केलेली, विद्यार्थ्यांना एक आपलं ज्ञान एक मोफत कसं देता येईल किंवा नाममात्र फी मध्ये कसं उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न केला. आणि साधारणतः 15 जुलै 2016 तारीख होती. आषाढी एकादशीच्या एका शुभ मुहूर्तावरती मी वारणा परिसरामध्ये लक्ष्य अकॅडमीची स्थापना केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम तेव्हापासून सुरू आहे, ते आज तागत सुरू आहे. आज महाराष्ट्रामध्ये लाखो तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. मग ही तयारी करत असताना नेमकी विद्यार्थ्यांनी कुठून सुरुवात करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर खरं तर तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, लक्षात घ्या. कारण आजच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा हे कळणं गरजेचं आहे मित्रांनो, की आज माझ्यासारखा एखादा इथं संघर्षमय कहाणी सांगतोय किंवा दुसरे कोणतरी सांगतात आणि म्हणून मी या क्षेत्रात वळतोय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य त्या ठिकाणी मार्गदर्शक आहेत, त्यांनी दुसरी बाजू पण या ठिकाणी सांगणं खूप गरजेचं आहे आणि ती सांगायला खरं तर मला आवर्जून आवडेल. माझं असं म्हणणं आहे की स्पर्धा परीक्षा करावी का, 100% करावी. त्या परीक्षेचंच नाव आहे स्पर्धा परीक्षा. त्यामुळं या परीक्षेसाठी म्हणजे आपण कंबाईन गट ब, गट क, राज्यसेवा ह्याच्या परीक्षांचा अभ्यास करतो. तर या परीक्षांची सुरुवात करत असताना माझं असं प्रामाणिक मत आहे की पदवी पूर्ण झाल्यानंतर परीक्षांचा अभ्यास करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना पदवीला असतानाच थोडा वेळ काढून जर या स्पर्धा परीक्षेची ओळख करून घेतली आणि अभ्यासाला सुरुवात केली तर त्याच्याही लक्षात येईल की खरंच माझी क्षमता आहे का, माझी ताकद आहे का, ही परीक्षा मी पार करू शकतोय का, ही स्पर्धा मला झेपणार आहे का, हा विचार त्या विद्यार्थ्यांना स्वतः केल्याशिवाय त्याला कळणार नाही. आणि ही सुरुवात त्याच्या ग्रॅज्युएशनच्या कालावधीतच व्हायला पाहिजे, हे माझं ठामपणे मत आहे. मग ग्रॅज्युएशनकडे दुर्लक्ष करून करा असं मी म्हणत नाही, पण तुमची डिग्री पूर्ण करत असताना जो काही वेळ मिळतो, उर्वरित वेळ जो आहे तो इतर गोष्टीत खर्च न करता ज्याला स्पर्धा परीक्षा करायची आहे त्याने त्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्येच या स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली पाहिजे. आणि या परीक्षेचा अभ्यास करत असताना मग थोड्याशा अभ्यासानंतर स्वतःला चेक करून आपल्या लक्षात येतं की बाबा हे क्षेत्रामध्ये मी यश मिळवू शकतो का मिळवू शकणार नाही. म्हणजे हे कळल्यानंतर मग पुढे कुठपर्यंत प्रवास करायचा आणि कुठं थांबायचं हे त्या विद्यार्थ्याला कळू शकतं. सुरुवात म्हणाल तरी ग्रॅज्युएशनच्या काळातच केली पाहिजे. आता पहिला मुद्दा काय बघा की प्रत्येक या क्षेत्रात येणारा विद्यार्थी हा प्रचंड हुशार असायला पाहिजे का, तर मी म्हणे निश्चितपणे नाही.
कारण आज माझे सहकारी कितीतरी होते माझ्यावर अभ्यास करणारे, अगदी 35-40% मार्क्स असणारे विद्यार्थी सुद्धा PSI पदावर सिलेक्ट होऊन आज PI सारख्या पदावरती काम करतात लक्षात. किंवा अगदी 40-45% 10वी पर्यंत अकॅडमिक रेकॉर्ड असणारे, तर माझा भाऊ सुद्धा आहे STI म्हणून आता STO म्हणून काम करतोय. अगदी 50% अकॅडमिक रेकॉर्ड असताना सुद्धा प्रचंड कष्ट आणि सातत्याच्या जीवावरती 100% या सगळ्या गोष्टी साध्य करता येतात. कारण हे सगळं करत असताना जर राईट ट्रॅकनं आपण गेलो तर 100% यशस्वी होऊ शकतो. काही वेळेला मुलं खूप अतोनात प्रयत्न करतात. म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर प्रचंड विद्यार्थी प्रचंड कष्ट करतात, पण स्पर्धा जितकी जीवघेणी आहे, कारण 3-4 लाख विद्यार्थ्यांच्यातून कुठेतरी 100, 200, 300, 400 अशा जागा येतात. आणि ह्या इतक्या कमी जागेमध्ये स्पर्धा करत असताना सगळेजण यशस्वी होत नाहीत. जे अयशस्वी होतात त्यांचं काय, तर त्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे की पहिला तर प्रयत्न करत असता तुम्ही 100% देऊन करा. कुठं चुका होतात त्या बघा, त्या चुका टाळा. जे करताय ते सातत्यपूर्ण करा. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या आई वडिलांसाठी करताय हे डोक्यात ठेवा आणि तेवढं द्या. म्हणजे तुम्ही ते सगळं नशेने केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यात असं इतकं गुंतला पाहिजे की आपण जसं म्हणतो एखाद्या माणसानं बाबा दारू पिलाय आणि तो म्हणजे त्याच्या धुंदीत आहे, त्याच्या नशेत आहे, ती नशा तुम्हाला चढली पाहिजे. आणि एवढ्या नशेमध्ये म्हणजे अभ्यासाच्या नशेमध्ये येऊन सुद्धा एवढा अतोनात प्रयत्न करून सुद्धा बाबा मी इतकं करतोय, सगळ्या माझ्या चुका टाळतोय, तरी दुर्दैवानं मला यश येत नाही. अशा वेळेला मात्र कुठंतरी प्लॅन बी कडे आपण वळलं पाहिजे. आणि मी थांबा म्हणत नाही, कारण MPSC व्यसन आहे, व्यसन. कारण मी गेली जवळपास 15 वर्ष याच्यात आहे. म्हणजे मी तर म्हणे एखादं व्यसन सुटेल, पण MPSCचा फॉर्म भरणं बंद होत नाही. आणि त्यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्लॅन बी म्हणजे कुठेतरी पार्ट टाइम जॉब करून त्याला करायचे ना MPSC, त्याच्या डोक्यातून ते जाणार नाही. मी किती जरी सांगितलं तर ते जात नाही. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल, तर ते त्यालाच कळणार. तर ते करत असताना कुठेतरी जॉब बघा, पार्ट टाइम जॉब करा आणि मग उर्वरित वेळेमध्ये तुम्ही करत राहा. 100% तुमचा दिवस असेल मित्रांनो, यश तुम्हाला मिळणार. पण काहीच न करता मी फक्त करतोय असं करून चालणार नाही. आपल्याला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते त्यालाच कळलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यालाच कळणार आहे. त्याने स्वतःशी प्रामाणिक राहून विचार केला तर त्याच्या लक्षात येईल बाबा माझा अंतर जर जास्त गुणांचा असेल माझ्या यशामध्ये अपयशामध्ये, तर त्यानं कुठेतरी थांबलं पाहिजे आणि दुसऱ्या प्लॅन बी कडे वळलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा, आता हे सध्याच्या युगामध्ये खूप महत्वाचं आहे बघा. कारण आज मी मगाशीच म्हटलं की प्रचंड आपण जाहिरातीला बळी पडतो. वेगवेगळ्या क्लासेसच्या जाहिराती असतात. आज तर परिस्थिती अशी आहे की एका विद्यार्थ्याचे फोटो तुम्ही असंख्य क्लासेसला बघू शकता आणि त्यातून जाहिरातीला बळी पडतात. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मिरवणुका निघतात, तर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढतो, तेही काढतात, कारण शेवटी त्यांचं यश असतं. पण त्याकडे बघून आपण ह्यात यायचं आणि आपला प्रवास सुरू करायचा, हे असं नको व्हायला. काय तर हे करत असताना म्हणजे त्या विद्यार्थ्यांना काळजी घेतली पाहिजे की बाबा मी नेमकं कुठल्या पद्धतीने हे सगळं करायचं आहे आणि कुणाकडे बघून मी या लागलोय, ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला चेक करून या क्षेत्रात उतरला पाहिजे. समजा एखादा विद्यार्थी अकॅडमिक, मी म्हणत नाही की तो खूप चांगला पाहिजे, पण त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण कष्ट करायची तयारी पाहिजे. त्याला आपल्या चुका शोधता यायला पाहिजेत आणि या MPSC या क्षेत्रामध्ये तुमची संगत चांगली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, संगत चांगली पाहिजे. तुम्ही तुमच्या प्रयत्नांशी प्रामाणिक असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सातत्यपूर्ण पाहिजे. 90% गुण आहे तर तो 2-3 तास अभ्यास करतोय, परत 4 दिवस गायब होतोय, किंवा एक दिवशी 10 तास अभ्यास करतोय आणि परत 8 दिवस कुठे लायब्ररीत दिसत नाही, यालाही काही अर्थ नाही. पण 50% अकॅडमिक रेकॉर्ड असणारा विद्यार्थी सातत्यपूर्ण 7-8 तास जर अभ्यास करत असेल तर 100% 3-4 वर्षामध्ये तो अगदी शासकीय कुठलीही अगदी ब क ड गटाची कुठली तरी एक परीक्षा 100% यशस्वी होऊ शकतो. काळजी एकच घेतली पाहिजे, ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं, संगत चांगली ठेवणं आणि जे काय करताय ते स्वतःला आणि आपल्या आई वडिलांना नजरेसमोर ठेवून केलं पाहिजे. आणि तुमची प्रेरणा अंतरप्रेरणा पाहिजे. बाह्य प्रेरणा तुमची काही दिवस टिकते. आज मी सांगतोय आणि आज मी सांगते तुम्हाला बघून तुम्ही वाटलं तरी काही दिवस ते टिकणार आहे लक्षात. किंवा कोणता तरी युट्यूबवरचा तुम्ही कोणता तरी व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही यात उतरला
ते तेवढे दिवस टिकणार. पण तुमच्या मनामध्ये आत कुठंतरी अगदी मिनमिनती पंथी जरी असली तरी तिचा मोठा भडकावातून तुम्ही यशस्वी होता लक्षात. पण ते तुमच्या आत पाहिजे. आणि माझं असं ठाम म्हणणं आहे की ज्याला आपल्या आई वडिलांच्याकडे बघून प्रेरणा मिळत नाही त्याला जगात कुठल्याही गोष्टीकडे बघून प्रेरणा मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे बघा, तुमच्या आई वडिलांच्याकडे बघा आणि ते डोळ्यासमोर ठेवून तुमचं 100% द्या, सातत्यपूर्ण द्या, ज्या चुका होतात त्या टाळा, योग्य महाराष्ट्राची म्हणजे मदत घ्या जिथं तुम्हाला काय अडचणी आहेत त्या, आणि ते सगळं सातत्यपूर्ण करा. 100% तुम्ही यशस्वी व्हाल, यात कुठलीही शंका नाही. आणि दुर्दैवाने एवढं करून जर अपयश आलं तर मग अशी म्हटल्या पद्धतीने प्लॅन बी कडे वळा, कुठंतरी थांबा. आणि तुम्हाला यश मिळवायचंच आहे पण कुठंतरी आई वडिलांना एक आधार द्या आणि मग तुमच्या यशाच्या मागे तुम्ही आवड म्हणून ती परत कंटिन्यू करा. परत कदाचित यश येऊ शकतं पण योग्य वेळी मात्र थांबा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी म्हणजे आई वडिलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता खरं तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या पालकांची भूमिका म्हणजे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप म्हणजे त्यांची अवस्था खूप वाईट आहे. वाईट याच्यासाठी म्हणतोय की जेव्हा यश मिळतं तेव्हा सगळं गाव बोलावतं लक्षात. जग उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतं. पण तो जो प्रवास आहे त्या प्रवासात त्या विद्यार्थ्यांच्या सोबत फक्त आणि फक्त त्याचे आई वडील असतात. आणि जेव्हा त्याच्या डोक्याला कपाळाला गुलाल लागतो तेव्हा त्याच्यासोबत आई वडील असतात नसतात हे नाही पण सगळं गाव तिथं त्याच्या बरोबर असतं. मग आई वडील पालक जे आहेत ह्यांची भूमिका काय? जे नवीन विद्यार्थी या क्षेत्रात येत आहेत तर त्यांना तुम्ही 100% पाठिंबा द्या, समर्थन द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. पण त्याच्याबरोबर मी जे बोललो प्लॅन बी च्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीत पण थोडंफार डिस्कस करा. आणि बऱ्याच वेळेला असं म्हणजे पालकांना वाटतं की बाबा आमच्या मुलांना हे ज्या परिस्थितीत त्यांना आम्ही पैसे पाठवतो त्याची जाणीव आहे का नाही. तर निश्चितपणे मी चांगल्या विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितोय की महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्या प्रत्येक माझ्या मित्राला आपल्या आई वडिलांची 100% काळजी आहे. तो प्रत्येक मुलगा आई वडिलांच्या 10 पटीनं जुरत असतोय. त्यालाही वाटत असतं की माझ्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघायचे. पण दुर्दैवानं खूप चांगला प्रयत्न करून सुद्धा आपला मुलगा आपली मुलगी होत नसते. त्याच्या पाठीमागे त्याचे प्रयत्न कमी पडले असंही नाही. दुर्दैवानं काही वेळा नशीब साथ देत नाही, काही वेळेला काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये पालक म्हणून तुम्ही निश्चितपणे त्याच्या बरोबर राहा, त्याला सपोर्ट करा. आणि जर खरंच तुमचा मुलगा दुर्दैवानं काही हाताच्या पोटावर मुलं असतात चुकीची माहिती देतात घरी, प्री पास न होता मी मुख्यला आहे मुलाखत दिली अशा पद्धतीने करणारी मुलं आहेत म्हणजे ही एक बाजू आहे. तर त्या पालकांनी सुद्धा म्हणजे सगळ्याच पालकांनी दुसरी बाजू सांगते की जागरूक पण झालं पाहिजे. आंधळा विश्वास पण आपल्या विद्यार्थ्यांच्यावर ठेवता कामा नये. कारण मी माझ्या डोळ्यांनी अशी असंख्य उदाहरणं बघितलेली की ज्यामध्ये विद्यार्थी खोटी माहिती देतात आणि मग पालकांना वाटतं आज ना उद्या विद्यार्थी माझा पाल्य होईल पण तो विद्यार्थी बरीच वर्ष पूर्व सुद्धा पास नसतो. पण तो मी मुलाखतीला गेलो हे त्याचा थापा सांगत असतो. तर सर्वसामान्य ग्रामीण भागातले पालक असतात त्यांच्याही लक्षात येत नाही. पण कुठून तरी पालकांनी थोडस याची खात्री करणं गरजेचं आहे. पण प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा. जग जरी त्यांच्यासोबत नसलं तर तुम्ही त्यांच्यासोबत राहणार ही आज खूप काळाची गरज आहे. कारण जेवढा तणाव तुम्हाला आहे त्याच्या 10 पटीने मुलांना तणाव 100% आहे. त्यामुळे मुलांना सपोर्ट करा. योग्य वेळी प्लॅन बी च्या बाबतीत त्याच्याशी बोलून घ्या आणि त्याच्यातून मार्ग काढा. 100% आज ना उद्या आपला विद्यार्थी यशस्वी दुर्दैवानं नाही झाला तर जो प्लॅन बी निवडला होता त्याच्यामध्ये तो अत्यंत उंचीवरती जाणार. कारण एमपीएससी 100% तो विद्यार्थी ज्या क्षेत्रात जाईल तिथे त्याला उभं करायला मात्र शिकवते हे मी मात्र ठामपणे सांगू शकतोय. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय संदेश द्याल? आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मला जे मगापासून सांगितलं तेच फक्त एकत्रितरित्या सांगतो की मित्रांनो हे जगात अशक्य असं काही नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी म्हटलं तसं जग उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतं. आणि तिसरा मुद्दा तुम्ही स्वतःसाठी तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यातील अश्रूंच्यासाठी 100% द्या. 100% देऊन सुद्धा दुर्दैवानं अपयश आलं तर कुठंतरी थांबा. प्लॅन बी कडे वळा. ही एमपीएससी हा अनुभव तुम्हाला त्या प्लॅन बी मध्ये यशाच्या उच्च शिखरावरती 100% घेऊन जाण्याचं बळ
हे एमपीसीतील अनुभवानं तुम्हाला दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही तिथे 100% यशस्वी होऊ शकता. फक्त आपलं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे, 8 तास असायला पाहिजे, मान्य आहे. पण जर तुमच्या यशातून अपयशामध्ये अंतर जास्त असेल तर कुठेतरी थांबा आणि तुमच्या प्लॅन बी कडे वळा. ज्यावेळी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्यावेळी तुमच्या बरोबर हे काही सहकारी तयारी करत असतील, ते सहकारी आता कुठल्या पोस्टवर वगैरे आहेत काय? आम्ही अभ्यास करत होतो. मला सुदैवाने सांगायला आनंद होईल की वारनाड स्टडी सर्कल हा आमचा ग्रुप होता. आणि खरोखर मला अभिमान वाटतोय की आमच्या ग्रुपमधला आज प्रत्येक माझा सहकारी एक अधिकारी म्हणून काम करतोय. कितीतरी अधिकारी मित्रांची नावं सांगता येतील. आकाश शिंदे म्हणून माझा एक मित्र आहे, सध्या ते पीआय म्हणून मुंबईला काम करतात. त्यानंतर श्यामला खोत म्हणून आमच्याच गावची माझी सहकारी आहे, ज्याच 32 शिरा तहसीलदार म्हणून काम करते. त्याचबरोबर जयसिंग पाटील म्हणून आहेत, तिचेच मिस्टर आहेत, ते आज एपीआय म्हणून काम करतात. श्रीकांत इंगवले नावाचा मित्र आहे माझा. अगदी एमपीसी मध्ये मित्रांनो 6 महिने फक्त अभ्यास करून, अगदी बीएससी ला नापास झालेलं पोरग 6 महिने अभ्यास करून राज्यात 5वा आलेला असा श्रीकांत इंगवले. ते आता सुद्धा पीआय म्हणून काम करतात, मुंबईला आहेत. असंख्य असे मित्र आहेत ज्याच वेगवेगळ्या पदावरती एमपीसी मध्ये काम करतात. माझा भाऊ एक आहे आप्पासाहेब शिंदे म्हणून, सध्या आता एसटीओ म्हणून प्रमोशन झालेलं आहे, ते मुंबईला काम करतात सध्या. ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता ते विद्यार्थी आजपर्यंत किती यशस्वी झालेले आहेत, म्हणजे किती शासकीय पोस्ट आजपर्यंत निघालेले आहेत? की आपली जी अकॅडमी आहे ह्या अकॅडमी मार्फत, कारण हा एक उद्देश ठेवूनच मी समोर आलेला आहे की आपण जे 18 वर्षीय क्षेत्रामध्ये ज्ञान घेतलं ते आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी उपयोगात यायला पाहिजे. आणि म्हणूनच मी लक्ष अकॅडमीच्या माध्यमातून काम करतोय. आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आजपर्यंत लक्ष अकॅडमीच्या माध्यमातून 200+ अधिकारी झाले. अगदी गट ब गट क परीक्षेमध्ये राज्यामध्ये 1ल्या 2ऱ्या क्रमांकावर मजल मारण्याची किमया सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी अगदी ग्रामीण भागामध्ये राहून केलेली आहे. तर या विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना एक वेगळा आनंद मिळतो आणि त्याचं समाधान 100% कुठेही अगदी कोट्यवधी रुपये देऊन विकत घेऊन मिळत नाही. इतकं समाधान या मुलांच्या यशानंतर मिळतं आणि त्याच्यात प्रचंड मी आनंदी आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकच सांगेन, किंवा तुमच्यासारख्या कुणाच्याही माध्यमातून जर आपल्याकडं एखादा विद्यार्थी मार्गदर्शन घेणार असेल आणि जर होतकरू विद्यार्थी असेल तर आपण त्या विद्यार्थ्याची 1 रुपये फी घेत नाही. अगदी ऑफलाईन असू दे किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. जे माजी सैनिक आहेत त्या माजी सैनिकांसाठी आपण 1 रुपया कधीही फी घेतली नाही आपल्या अकॅडमी मार्फत, इथून पुढे कधी घेतली जाणार नाही. जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण कधी 1 रुपया फी घेत नाही. म्हणजे असे असंख्य विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा असे होतकरू विद्यार्थी जरी असतील, अगदी तुमच्या माध्यमातून जर एखादा होतकरू विद्यार्थी असेल तर 100% संपर्क साधा. आपण त्या विद्यार्थ्याच्या पूर्ण एमपीसी मध्ये त्याला सगळं मोफत मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपली असेल. फक्त एकच अट आहे की विद्यार्थी स्वतःशी प्रामाणिक असायला पाहिजे आणि होतकूर असायला पाहिजे, इतकंच. एमपीसी करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःचं कष्ट माहीत असतं. नेहमीच माझ्या अशा विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत. फक्त ह्या विद्यार्थ्यांनी चुका टाळून प्रामाणिकपणे कष्ट करून फक्त पुढे गेलं पाहिजे. यश 100% मिळतं. दुर्दैवानं नशिबाला साथ नाही दिली तर परत मी सांगितलं तसं प्लॅन बी निवडा, तिथं तुम्ही मात्र 100% यशस्वी होणार हे मी तुम्हाला खात्रीपणे, म्हणजे अगदी 100% खात्रीनं सांगू शकतोय. लक्ष अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर नगर परिषदेमध्ये मला वाटतं आता जिथं उरून इस्लामपूरला आमची एक विद्यार्थिनी आहे पद्मश्री दांगडे म्हणून, जी त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये काम करते. त्याचबरोबर ऋतुजा लाड म्हणून एक विद्यार्थिनी आहे, ती एसटीआय म्हणून काम करते. त्याचबरोबर आमचे असंख्य विद्यार्थी आहेत. शरद पाटील म्हणून पीएसआय म्हणून काम करतोय. त्याच्यानंतर जांभळे म्हणून आमची एक विद्यार्थिनी आहे, ती पीएसआय म्हणून काम करते. म्हणजे आपले असंख्य विद्यार्थी पीएसआय आहेत, एसटीआय आहेत. तर वेगवेगळ्या पदावरती हे विद्यार्थी आपले काम करतात. आता गट कची एक म्हणजे कोर्टामध्ये थोडी केस सुरू होती लिपिक टंकलेखनची. या परीक्षेमधून जवळपास 25 ते 30 विद्यार्थी ऍट ए टाइम आपल्या अकॅडमीच्या बाहेर पडत आहेत. म्हणजे एकदम एवढे विद्यार्थी आपले 100% होणार आहेत. तर आजपर्यंत भरपूर म्हणजे 200+ मुलं झालेली
आहेत आणि आता उद्या म्हणजे काही दिवसात आता निकाल लागेल 8-15 दिवसामध्ये GM येईल, त्याच्यानंतर निकाल 1.5 महिन्याची कदाचित प्रोसेस आहे. पण त्याच्यामध्ये आपले 25 ते 30 विद्यार्थी ह्या निकालामध्ये 100% चमकतील. स्पर्धा परीक्षेशिवाय आणखीन कोणकोणत्या परीक्षेचं मार्गदर्शन तुम्ही करता? आपल्या अकॅडमी मार्फत, लक्ष अकॅडमी मार्फत पोलीस भरती, त्यानंतर TET, त्यानंतर शिक्षक भरती टेट आणि संपूर्ण मग MPSC. मग त्याच्यामध्ये गट ब आहे, गट क आहे, PSI ST ASO आहे, सब रजिस्ट्रार आहे. गट क मध्ये परत 5 पोस्ट आहेत, लिपिक आहे, टॅक्स असिस्टंट आहे, त्याच्यानंतर एक्साइज सब इन्स्पेक्टर आहे, इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे, विमा संचालनाचं एक पद आहे. त्याचबरोबर राज्यसेवा. आता राज्यसेवेचा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न परत येतोय, जो की माझं स्वप्न होतं राज्यसेवा, त्या पद्धतीचाच पॅटर्न येतोय. त्यामुळे मी उत्सुक आहे की त्या पॅटर्न विद्यार्थ्यांना तयार करायला. आणि मी पाहिलेलं राज्यसेवेचं स्वप्न 100% या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीतून मी परत एकदा विद्यार्थ्यांच्या मधून पूर्ण करून घ्यायला म्हणजे इच्छुक आहे. आणि सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण एकाच छताखाली लक्ष अकॅडमी वारणानगर या ठिकाणी करून घेतोय. या सगळ्या मार्गदर्शनात तुमच्या बरोबर आणखीन कोण सहकारी आहेत काय? कोण कोण मार्गदर्शन करतात? आता अकॅडमी ही जी आहे आपली, ही पूर्ण वेळ आमच्या मिसेस सौभाग्यवती वर्षाराणी शिंदे ह्या चालवतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी माझा आत्तेभाऊ आहे अरुण पुजारी, ते संचालक म्हणून त्या ठिकाणी काम बघतात. आणि त्याचबरोबर आमचे जे माजी विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काही विषयामध्ये काम करत असतात. मग विज्ञानासारख्या विषयामध्ये इशराक मुजावर सर आहेत, जो माझा प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आहे ना, आता सध्या तो ASO म्हणून मुंबईला काम करतोय. तो त्या ठिकाणी आधीमध्ये सुट्टीमध्ये ते काम करत असतात, विद्यार्थ्यांना अगदी मोफत मार्गदर्शन करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयासाठी चालू घडामोडी या विषयासाठी संग्राम पाटील सर म्हणून आहेत कोल्हापूरचे, ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतात. म्हणजे अशी आमची एक टीम आहे, ती 100% आपलं झोकून देऊन हे आमच्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करत आहे. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. तुम्ही या ठिकाणी खरं तर मला बोलवून त्या विषयाच्या संदर्भात जी विद्यार्थी पालक यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, खरंच याचा म्हणजे मला मनापासून आनंद वाटला. कारण स्वतःचा संघर्ष मांडण्यापेक्षा पण आज ही गरज आहे की या क्षेत्रामधील विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, काय करायला नको, कुठं थांबलं पाहिजे. आणि हे सगळं तुमच्या या माध्यमातून मला सांगायला मिळालं, विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचता आलं, त्यासाठी मी तुमचा खरोखर मनापासून आभारी आहे. सर, आज आपण इथं आलात, आपण आपलं राहिलेलं स्वप्न तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना यशस्वी करून त्यांच्याकडून पूर्ण करून घेत आहात. खऱ्या अर्थानं स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना विद्यार्थ्यांनी नेमकी कुठून सुरुवात करायला पाहिजे आणि कुठं थांबायला पाहिजे हे खरं म्हणजे वास्तव स्वीकारायला पाहिजे. कारण तुम्ही जे सांगितलं की विद्यार्थ्यांच्याकडे बी प्लॅन हा असायलाच पाहिजे, आणि त्या मताशी मी पण सहमत आहे. कारण बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयशी होतात, त्यांना शेवटपर्यंत यश मिळत नाही. पण हे सगळं झाल्यानंतर कुठंतरी थांबणं गरजेचं असतं. मग यशस्वी व्हायचं असेल तर बी प्लॅन हा 100% तयार असायलाच हवा. स्पर्धा परीक्षेत यशस्वी नाही झालं तर बी प्लॅन मध्ये तर यशस्वी आपण होऊच, हे तुम्ही खात्रीनं सांगितलं. आज आपण स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आज लाखो तरुण तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा करत असतात. पण ही तयारी करत असताना त्याचं वास्तव स्वीकारणं हे गरजेचं आहे. तयारी नेमकी कधीपासून केली पाहिजे, नेमकी तयारी करत असताना सुरुवात कुठून करायला पाहिजे, किंवा हे सगळं करत असताना आपलं एक शासकीय नोकरी मिळवणं हे स्वप्न असतं किंवा एखादं अधिकारी होणं हे स्वप्न असतं. पण ते कुठंतरी यशस्वी होत नाही किंवा तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. हे कुठंतरी वास्तव स्वीकारून थांबणं सुद्धा गरजेचं असतं. ज्या पद्धतीने शिंदे सरांनी सांगितलं, ज्यावेळी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतो त्यावेळी आपल्याकडे बी प्लॅन सुद्धा तयार पाहिजे. म्हणजे आपण आयुष्यामध्ये कधीही निराश होणार नाही किंवा डिमोटिवेट होणार नाही. निदान बी प्लॅन मध्ये तर आपण 100% यशस्वी होऊ. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.